एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक 23 वर्षाची तरुणी होती आणि त्या तरुणीला एका तरुणासोबत प्रेम झालं होतं. मग प्रेम झाल्यानंतर त्या तरुणाने त्या तरुणीला प्रेमानंतर लग्नाचं आश्वासन सुद्धा दिलं होतं. आपण दोघं सोबत राहू, लग्न करू, सुखाचा संसार करू, असे वेगवेगळे आश्वासनं त्या तरुणानं त्या तरुणीला दिले होते. आता त्या तरुणीला सुद्धा सुरुवातीला या सगळ्या गोष्टी चांगल्या वाटू लागल्या आणि चांगल्या वाटू लागल्या म्हणून ती त्याला वेगवेगळ्या ठिकाणी भेटायला जाऊ लागली. पण मात्र एक दिवस त्यानं त्या तरुणीला सांगितलं, की चल आपल्याला जवळच्या एका मंदिरामध्ये जायचंय. त्या ठिकाणी जाऊन दोघं जणांना लग्न करायचंय. मग असं सांगितल्यानंतर तरुणी सुद्धा खुश झाली. त्याला भेटण्यासाठी निघाली आणि त्याला भेटायला सुद्धा गेली. आता भेटायला गेल्यानंतर त्या तरुणाने त्या पोरीला गाडीवर बसवलं, जवळच्या मंदिरामध्ये न्यायचंय सांगून बाजूला असणाऱ्या एका जंगली परिसरामध्ये निर्जन स्थळी जिथं कोणी येत नाही, जात नाही, अशा ठिकाणी नेलं आणि त्या ठिकाणी नेऊन त्या तरुणीला सांगितलं, की आपण लग्न करू, पण मात्र त्या अगोदर सगळं काही करू. जेव्हा त्या तरुणीने त्याला विरोध केला, तेव्हा त्यानं सांगितलं, की मी लग्न करणार नाही, असं करणार नाही, तसं करणार नाही. म्हणून तिच्यासोबत त्या ठिकाणी तिला लग्नाचं आमिष देऊन तिच्यासोबत नको ते कृत्य केलं. आता त्या जंगलामध्ये नको ते कृत्य केल्यानंतर तिची परिस्थिती बिकट झाली होती, वाईट झाली होती आणि जोपर्यंत त्याचं मन भरत नाही, तोपर्यंत त्याने ती तरुणी सोडलीच नव्हती. अखेर त्या ठिकाणाहून सगळं काही झाल्यानंतर त्या तरुणीला त्यानं मोटरसायकलवर बसवलं आणि पुन्हा वापस नेऊन सोडतो म्हणून जवळच्या एका बस स्टँड परिसरामध्ये सोडलं आणि आत्ता पाणी घेऊन येतो म्हणून गेला आणि त्या तरुणीला बस स्टँडवर सोडून निघून गेला. आता ती पोरगी त्याला बघत होती, बोलत होती, फोन लावण्याचा प्रयत्न करत होती. पण आता त्याचा फोनही लागत नव्हता आणि तो काही केल्या वापस येत नव्हता. काय करावं, काय नाही त्या पोरीला, तरुणीला त्या ठिकाणी समजत नव्हतं. म्हणून ती त्या ठिकाणच्या बस स्टँडवरच रडत बसलेली होती. जाणारे येणारे लोक त्या तरुणीकडे बघत होते, पण मात्र तिला कोणीही काही विचारण्याचा प्रयत्न केला नाही. अखेर एक तरुण त्या ठिकाणी आला. त्या तरुणीची मदत करायचा म्हणून पुढे गेला. तिला गाडीवर बसवलं आणि त्याच्या रूमवर नेलं आणि पुन्हा एकदा घडलं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचंय. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे ओडिशा राज्यातील जगतसिंगपूर जिल्ह्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि तारीख आहे 21 फेब्रुवारी 2026 ची. 21 फेब्रुवारी 2026 ती जी तरुणी आहे ती घरामधून त्या तरुणाला भेटण्यासाठी गेली होती, कारण की त्यानं तिला लग्न करणार असल्याचं सांगितलं होतं आणि जवळच्या मंदिरामध्ये जाणार असल्याचं सांगितलं होतं. आता ते जे तरुण होतं त्याचं नाव सोमनाथ होतं आणि जी तरुणी आहे त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्यासोबत गेली होती. आता यानं तिला मंदिरामध्ये नेलंच नाही, मंदिरामध्ये जायचं सांगून जंगलात नेलं, निर्जन परिसरामध्ये नेलं, ज्या ठिकाणी कोणी येत नव्हतं, जात नव्हतं, अशा ठिकाणी नेऊन तिच्यासोबत लग्न करतो म्हणून तिला वेगवेगळे आश्वासनं देऊन त्यानं तिच्यासोबत जबरदस्ती सगळं काही केलं. जेव्हा त्याचं मन भरलं तेव्हा त्यानं तिला गाडीवर बसवलं आणि तुला वापस नेऊन सोडतो म्हणून तिला त्या ठिकाणच्या रहमा बस स्टँडवर नेऊन सोडलं आणि आत्ता पाणी पिऊन येतो आणि तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो असं म्हणला आणि जे काही फरार झाला तर पुन्हा वापसच आला नाही. आता तो वापस आला नाही, फोन उचलला नाही आणि ही तरुणी इकडं मोठ्या प्रमाणात परेशान झाली, बेजार झाली. काय करावं, काय नाही तिला समजत नव्हतं. आता तिनं केलेल्या चुकीची तिला जाणीव होत होती, म्हणून ती रडत रडत त्या बस स्टँडवर बसली होती. आता रडत बसलीये, लोक तिला बघत होते पण कोणीही पुढे येत नव्हतं. तेवढ्यात त्या ठिकाणी एक शुभम नावाचा तरुण आला आणि त्यानं त्या तरुणीची मदत करायचं ठरवलं. का रडतीये, कशामुळे रडतीये, तिच्या जवळ गेला, तिला विचारू लागला. तिच्याबद्दल त्यानं तिला सहानुभूती दाखवली आणि इथं रडत बसू नको, चल माझं घर जवळच आहे असं म्हणून तो तरुण त्या तरुणीला त्याच्या घरी घेऊन गेला. जेव्हा त्याच्या घरी घेऊन गेला तिला सुरुवातीला गोड गोड बोलू लागला आणि गोड गोड बोलून त्या तरुणीच्या जवळ जाऊन सगळं काही करण्याचा प्रयत्न करू लागला. आता ती तरुणी त्याला सुद्धा विरोध करत होती, पण मात्र यानं तिच्यावर पुन्हा एकदा छतावर नेऊन म्हणजे गच्चीवर नेऊन त्या तरुणीसोबत जबरदस्ती केली आणि जबरदस्ती एवढ्या मोठ्या प्रमाणात केली की त्या तरुणीला आता काहीही सुधरत नव्हतं.
काहीही समजत नव्हतं. आता ही तरुणी या ठिकाणाहून गेल्यानंतर त्याचं नाव सांगेल, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करेल अशी भीती त्याला वाटत होती. म्हणून त्याचं मन भरल्यानंतर त्या तरुणाने त्यानं तिला थेट घराच्या छतावरून 4थ्या मजल्यावरून थेट खाली फेकून दिलं आणि खाली फेकून दिल्यानंतर त्या तरुणीचा जागीच जीव गेला. ती ठार झाली. इकडं तरुणी घरामधून निघाल्यानंतर संध्याकाळपर्यंत वापस आली नव्हती. म्हणून तिच्या घरचे मोठ्या प्रमाणात परेशान होते. तिच्या भावानं तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली होती, फिर्याद देखील दिली होती आणि मुलगी बेपत्ता झाल्याचं सांगितलं होतं. पोलिसांच्या पद्धतीनं तपास चालू केला होता. पण मात्र ती घरामधून निघून एकच दिवस झालाय म्हणून पोलिसांच्या पद्धतीनं शोध घेत होते. आणि इकडं 22 तारखेला अशा पद्धतीनं घटना घडली होती दुसऱ्या दिवशी. मग दुसऱ्या दिवशी सुद्धा ती वापस न आल्यामुळं आणि इकडं त्या तरुणीचा मृतदेह पोलिसांना मिळाल्यामुळं पोलिसांनी ओळख पटवली आणि ओळख पटवल्यानंतर जेव्हा त्या पोरीच्या घरच्यांसोबत संपर्क साधला तेव्हा या संपूर्ण प्रकरणाला वाचा फुटली आणि त्या पोरीच्या भावानं पोलीस ठाण्यामध्ये रीतसर तक्रार दाखल केली, गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये त्या दोनही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाई सुद्धा सुरू आहे. बघा, समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय. लोक कशा पद्धतीनं लग्नाचं, पैशाचं, नोकरीचं आमिष देतात आणि कशा पद्धतीनं करतात. आता पहिल्यांदा धोका दिला होता, तिच्यासोबत नको ते कृत्य केलं होतं. पण मात्र दुसरा जो तरुण आहे, जो तिला सहानुभूती दाखवत होता, मदत करतो म्हणून सांगत होता, त्यानंच तिचा जीव घेतला होता. त्यामुळे या दोघांवर सुद्धा कठोरातली कठोर कारवाई व्हायला पाहिजे अशीच मागणी अनेकांनी केली. आता ज्या पद्धतीने ही संपूर्ण घटना घडली त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो.